महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे क्रीडाईच्या वतीनं दालन 2026चं साधेपणानं उद्घाटन करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। क्रीडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजीव परीख, ज्येष्ठ सभासद श्रीनिवास गायकवाड, धोंडीराम रेडेकर, कृष्णा पाटील, अभिजित मगदूम, माजी अध्यक्ष गिरीश रायबागे, सचिन सावंत, क्रीडाई कोल्हापूरचे पदाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। दालनच्या निमित्तानं तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रदर्शनात क्रीडाई सभासदांच्या 100 स्टॉलसह एकूण 170 स्टॉल आहेत। लोकांना एकाच छताखाली आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक वस्तू आणि सेवा मिळत असल्यानं दालनला चांगला प्रतिसाद मिळतो। यावर्षीचं हे प्रदर्शन महासैनिक दरबार हॉल परिसरात 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन खुलं असणार आहे। क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी. खोत आणि दालन 2026 प्रदर्शनाचे चेअरमन महेश यादव यांनी ही माहिती दिली। दालनच्या उद्घाटनावेळी क्रीडाई कोल्हापूरचे पदाधिकारी आणि सदस्यांसह प्रदर्शनात सहभागी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सचिन गणेश सावंत यांच्या प्रास्ताविकानं झाली।